नमस्कार मंडळी, काजलची रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आजचा मेनू आहे मसाले भात. सगळ्यांना प्रश्न पडतो, आज घाईघाईमध्ये काय बनवायचं, कसं बनवायचं आणि खूप भूक लागली आहे, लवकर काय होईल? तर सगळ्यात सोपं म्हणजे मसाले भात असतो आणि तुम्ही जर माझ्या पद्धतीने जर हा मसाले भात बनवला तर खूपच चविष्ट लागेल आणि तुम्हाला नक्की आवडेल. तर बघूया यामध्ये काय काय साहित्य लागते ते. तर हे बघा, आपल्याला लागणारं साहित्य सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडेसे शेंगदाणे घेतलेत, त्यानंतर 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, 2 टोमॅटो, 1 बटाटा, थोडेसे वाटाणे, त्याच्यानंतर 5 हिरव्या मिरच्या, थोडंसं अद्रक आणि थोडं लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता आणि 2 कांदे. तर याला मी सर्व कट करून घेणार आहे. तर पुढे बघा तुम्ही व्हिडिओ. तर बघा मित्रांनो, आता कांदा घेतला कापायला आणि कांदा घेतल्यानंतर त्या कांद्यातून माझ्या म्हणजे कांदा कापताना माझ्या डोळ्यातून इतकं पाणी येतं आहे ना की मी सांगू शकत नाही. खूप म्हणजे खूप पाणी येतं आहे आणि तो कांदा तर टाकायलाच लागणार आहे, कारण की कांद्याशिवाय चवच नसते ना. दुसरं आता घेतली मिरची कापायला, मिरचीने तर हाताची आग होईल आणि माझं आहे एक तर लहान बाळाला हातात घ्यायचं म्हटलं मिरचीचे हात स्वच्छ धुवून घ्यावं लागतील. तरी पण मिरची जर हाताला थोडीफार राहिली तर काय होईल. मग नंतर बटाटा कापल्यानंतर विचार आला की नाही, बटाटा कापल्यानंतर मिरचीचे हात निघून जातील. मस्त बटाटे कापून घेतले, जाड फोडी करून घेतल्यात आणि आता घेतले शेवटला टोमॅटो कापायला. टोमॅटो तर काही कापता येत नाही मला, कारण की पहिल्यापासून टोमॅटो कापायची सवय नाही, पण कापावं तर लागणारच आहे, बरोबर की नाही, म्हणून घेतले कापून. त्याच्यानंतर आत्ता घेतले मस्त कोथिंबीर नव्हती तर मी बाजारात गेले आणि कोथिंबीर मसाले भातासाठी खास कोथिंबीर घेऊन आले. तर बघा, मस्त कोथिंबीर पण घेतली कट करून आता मी. तर हे बघा, आता आपलं सगळं कट करून झालेलं आहे. तर आता अद्रक लसूण मी मिक्सरला लावेल, त्याची पेस्ट तयार करून घेते. यामध्ये मी अद्रक लसूण एकदम बारीक करून घेतले. तर सर्वप्रथम आपण गॅसवर कुकर ठेवून घेऊया. आता आपण हे तांदूळ धुवून घेऊया. तांदूळ आणि डाळ मिक्स करून हलक्या हाताने चोळायचे आणि पाणी गाळून टाकूया. तांदूळ धुवून झालेले आहे. तर आपण यात थोडंसं तेल टाकून घेऊया. आता यामध्ये थोडेसे जिरे, कढीपत्ता, अद्रक लसूण पेस्ट, हे बघा चांगलं तडतड वाजतंय. नंतर मिरची,
नंतर कांदा, आता याला चांगलं ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचं. हे बघा, कांद्याला तेल सुटल्यावर नंतर शेंगदाणे पण चांगले परतून घ्यायचे. त्यानंतर थोडासा हिंग, हे बघा कांदा शेंगदाणे चांगले परतलेले आहेत. आता वाटाणे, नंतर बटाटे, मिक्स करून घ्यायचे चांगलं. थोडंसं लाल तिखट, थोडी हळद, थोडीशी धना पावडर, घरगुती मसाला, त्यानंतर अंबारीचा कांदा लसूण मसाला, चवीनुसार तुम्हाला जितकं लागेल तितकं टाकायचं आहे. आता मला जसं लागतंय तसं टाकते. आता माझं मिश्रण थोडं कोरडं झालंय त्यामुळे मी थोडंसं नॉर्मल तेल टाकणार आहे. तुम्हाला जर तेलकट आवडत नसेल तर तुम्ही कमी तेलात पण बनवू शकता. आता हे बघा सगळं झालंय मिक्स. आता टोमॅटो, कोथिंबीर, आणि नंतर तांदूळ. आता तांदूळ टाकलेत. आता परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आता चवीनुसार मीठ, आता यामध्ये आपण 1.5 तांब्या पाणी घालूया. बघा एकदम मस्त तरी वगैरे आली आहे. मस्त तरी वगैरे आली आता. आणि आता आपण यावर कोथिंबीर टाकू. आता आपण गॅसला थोडंसं फुल करून देऊ आणि झाकण लावून देऊ कुकरला. आणि 5 ते 10 मिनिटांमध्ये आपला मसाले भात तयार राहील. तर हे बघा आपल्या कुकरचे शिट्ट्या झालेले आहे. 3-4 शिट्ट्या घेतल्या आहेत मी. बटाटे शिजण्यासाठी थोडे जास्त घेतले, 1-2 शिट्टी. तर आता आपण थोडंसं त्याला थंड होऊन देऊया आणि तर बघू की आपला मसाले भात कसा झालाय ते. तर चला आपण बघूया आपला मसाले भात कसा झालाय ते.
तर बघा मित्रांनो, आपला मसाले भात एकदम मस्त झालेला आहे. तर आता आपण याला सर्व करूया. तर हे बघा मंडळी, आपला मसाले भात एकदम मस्त चटपटीत तयार झालेला आहे. आणि मी त्यासोबत मला श्रीखंड खूप आवडतं, त्यासाठी मी श्रीखंड, पोळी आणि मसाले भात आज याच्यावर ताव मारणार आहे. तर तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि मग मसाले भातावर मस्त ताव मारून खा.